बोंधू अशोक खरात प्रकरणामध्ये खरं तर नवीन खुलासे जे आहेत ते समोर येत आहेत। त्यामध्ये समता पतसंस्थेमध्ये त्याची नॉमिनी असलेले 100च्या वर खाते जे आहेत ते आढळल्याचं पोलीस तपासात समोर आलं होतं। आपल्यासोबत बोलण्यासाठी आहे समता पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन काका कोयटे। तुमचं स्वागत आहे मी TV9 मराठीमध्ये। एकंदरीत जर बघितलं तर या बोंधू खरात प्रकरणामध्ये समता पतसंस्थेचं नाव येतं आहे। राहता ब्रँचमध्ये जवळपास 100 खाते आहेत, तो नॉमिनी आहे त्याला आणि सगळा कारभार तो बघायचा असा देखील आरोप होतो। पहिली गोष्ट म्हणजे 100 खाते अजिबात नाही। पोलिसांनी आम्हाला विचारलेल्या माहितीनुसार 47 खाते आहेत। त्याच नावाचं सेव्हिंग अकाउंट, त्याच नावाचं फिक्स्ड डिपॉझिटचं अकाउंट, म्हणून तो आकडा जास्त आपल्याला दिसतो आहे, तेवढा आकडा तो नाही। आता त्यात आणखीन एक माहिती अशी आहे की 57 खाते आहेत, त्यामध्ये स्पेशल सेव्हिंग असे 90 खाते आणि त्यानंतर अशोक खरातचे 8 सेव्हिंग्ज खाते, असे एकूण जवळपास 100च्या आसपास आहे। 100 आता आमच्याकडे ठेवींचे जे वेगळे प्रकार आहेत, सेव्हिंग खातं आहे, स्पेशल सेव्हिंग अकाउंट आहे, फिक्स्ड डिपॉझिटचं अकाउंट आहे, त्याच्यानुसार ती संख्या 100वर गेली असेल। प्रत्यक्षात व्यक्ती 100 नाही आहेत। पण आता एकच नॉमिनी असलेला हा व्यक्ती आहे जो 100 खात्याला नॉमिनी आहे, मग हे खाते उघडताना पतसंस्थेच्या लक्षात नाही आलं किंवा व्यवस्थापनाच्या लक्षात नाही आलं? नाही, कसं आहे, नॉमिनी खातेदाराला सुचवायचा अधिकार असतो। तो खातेदार जी नॉमिनी सुचवतो ते नाव आम्ही त्या ठिकाणी नोंदवून घेतो। आता मुख्य कार्यालयाच्या सुद्धा हे लक्षात येण्याचं काहीच कारण नाही आणि कोणाच्याच लक्षात येण्याचं कारण नाही। आणि अशोक खरात हे नाव आत्ता संशयास्पद वाटतं आहे, इतक्या वर्षे ते कोणालाही संशयास्पद वाटत नाही। आणि हे खाते 2021 ते 2025 या काळात उघडले गेलेले आहेत। त्या ठिकाणी काही खाते ऑनलाईनसुद्धा उघडले गेलेले आहेत। आमच्या संस्थेचा कामकाज बहुतांशी ऑनलाईन असल्यामुळे ऑनलाईनसुद्धा उघडले गेलेले आहेत काही खाते। आता जे चौकशीला समोर येत आहेत जे खाते आहेत त्यापैकी 6 ते 7 खाते जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही त्या ठिकाणी फिजिकली गेलो नाही, खातंही उघडलं नाही आणि सही देखील आमची नाही, मात्र ओळखपत्र आमचं। हे त्यांचं पश्चातबुद्धीचं सांगणं आहे। एका बाजूला तेच सांगतात की KYC डॉक्युमेंट आमचेच आहेत, त्याची समतानी पडताळणी केलेली आहे। मग KYCचे डॉक्युमेंट तिथं आलेच कसे? त्यांनी दिल्याशिवाय आले का आमच्याकडं? आम्ही तर काही ते KYCचे डॉक्युमेंट काढलेले नाही। याच्या व्यतिरिक्त पोलीस चौकशी चालू आहे। आता काल नामकर नावर यांची देखील 9 तास कसून चौकशी झाली। त्यामध्ये जेव्हा ते बाहेर पडले तर माध्यमांना बोलताना ते म्हणले की माझा या खात्याशी काही संबंध नाही। मग कसं? आता एक लक्षात घ्या, प्रत्येकजण शेवटी असंच म्हणणार, त्यांचा संबंध आहे की नाही हे पोलीस तपासात सिद्ध होईल आणि आम्ही त्याचे डॉक्युमेंट सादर करू पोलिसांना। आता आणखीन एक म्हणजे पतसंस्थेच्याच बाबतीतली जी माहिती आहे, म्हणजे एकाच दिवशी हे सगळे खाते उघडले गेले। अरविंद भाऊके जे अटकेत आहे आत्ता, त्यांची चौकशी सुरू आहे, त्यांनी त्या एका दिवसामध्ये ते खाते उघडले। पहिली गोष्ट म्हणजे हे खाते एका दिवसात उघडलेले नाही, 2021 ते 25 या कालावधीमध्ये उघडले गेलेले आहे। आता काही एक फोटो व्हिडिओ आले एका कार्यक्रमाचे, त्यामध्ये बोंधू खरात दिसतोय, तुम्ही त्याचा सत्कार करतायत। दुसरीकडे चाकणकरांचा देखील एक फोटो आहे तुमच्यासोबत। नेमकं तुम्ही त्याच्या संबंधात होता की जवळ तुमची होती त्याची? चाकणकरांना मी पहिल्यांदाच भेटलो माझ्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी। त्या माझ्या प्रचार सभेला आल्या होत्या, तेवढाच त्यांचा माझा संबंध। त्याच्या आधीही संबंध आलेला नाही आणि नंतरही माझा त्यांचा संबंध आलेला नाही। आणि बोंधू खरातचा सत्कार जो तुम्ही सांगितलं, नाशिकला आमचा एक पतसंस्था फेडरेशनचा कार्यक्रम होता। त्या कार्यक्रमामध्ये अशोक खरात नावाची व्यक्ती आलेली असं मला सांगण्यात आलं आणि फेडरेशनच्या कार्यक्रमामध्ये अनेक पतसंस्थांचे चेअरमन माझ्याकडं माझ्यावर फोटो काढण्यासाठी मागणी करतात आणि आयोजकांनी मला संमती हे केलं, सुचवलं की यांनी नवीन पतसंस्था काढलेली आहे, यांचा तुम्ही सत्कार केला, एक फूल देऊन त्यांचा सत्कार केला, एवढाच विषय। आता जे सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होते की तुम्ही पण भक्त होता, मग तुम्ही बोल मी अशोक खरातचा काही मी कोणत्याही बोंधू बाबाचा आणि कोणत्याही बाबाचा कधीही भक्त नव्हतो। मी अंधश्रद्धाळू अजिबात नाही, त्याची माझी कोपरगावमध्ये प्रसिद्धीसुद्धा आहे। अशोक खरात काय कोणत्याही बाबाकडं मी कधीच गेलेलो नाही, जात नाही आणि जाणारही नाही। आता जे खाते फ्रीज केलेले आहे तुम्ही पोलीस कारवाई नंतर किंवा पोलिसांच्या सूचनेनंतर, तर आता या बोंधू अशोक खरातच्या खात्यांवरती किती रक्कम शिल्लक आहे? 35 लाखाच्या आसपास शिल्लक आहे। हे होते काका कोयटे। एकंदरीत बघितलं तर बोंधू अशोक खरातचा आणि माझा कधी संबंध आलेला नाही। चाकणकर एका कार्यक्रमाला, फेडरेशनच्या कार्यक्रमाला उपस्थित होत्या आणि कोपरगावच्या ज्या निवडणुका झाल्या नगराध्यक्षपदासाठी काका कोयटे उभे होते, त्या प्रचारासाठी आले असतात त्यावेळी त्यांची भेट झाली असं काका कोयटे यांनी म्हटलं आहे। समता पतसंस्थेनं जे खाते उघडले त्यामध्ये KYC घेऊन ते खाते उघडले, त्यामुळे नॉमिनी कुणी होऊ शकतं अशी देखील माहिती काका कोयटे यांनी दिलेली आहे। कॅमेरा पर्सन जगदीश मी मनोज गाडेकर, TV9 मराठी, कोपरगाव।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.